काही क्षण सगळं स्थिर झाल्यासारखं होतं. रिया, अर्णव आणि सान्या तिघेही त्या सत्यासमोर उभे होते. रिया हळू आवाजात म्हणाली, आज सगळं पूर्ण सांगायचं आहे, कारण इथून पुढे काहीही लपवायचं नाही. अर्णव तिच्याकडे पाहत होता. रिया पुढे म्हणाली, त्या दिवशी कॅफेमध्ये मी तुम्हा दोघांना पाहिलं. तुम्ही खूप जवळ बसून बोलत होतात. अर्णव शांतपणे ऐकत होता. तू म्हणत होतास, सान्या, मला तुझी मदत हवी आहे आणि रिया समजणार नाही. रियाचा आवाज थरथरला. मी एवढंच ऐकलं आणि तिथून निघून गेले. मला वाटलं तू अजूनही सान्याच्या जवळ आहेस. अर्णव लगेच म्हणाला, रिया, मी त्या दिवशी, मला आता सगळं माहिती आहे. रिया मध्येच म्हणाली. ती सान्याकडे वळली, कारण हे सगळं हिचा प्लॅन होता. अर्णव दचकला. सान्या म्हणजे तू? सान्या शांतपणे म्हणाली, हो, मीच हे सगळं प्लॅन केलं. मी मुद्दाम असे शब्द वापरले जेणेकरून रियाला गैरसमज होईल, आणि तो झाला. रिया डोळ्यात पाणी आणत म्हणाली, फक्त गैरसमज नाही, मी तुझ्यावरचा विश्वास गमावला. सान्या पुढे म्हणाली, आणि मग पुढचा टप्पा. ती थांबली. तुझं किडनॅप. अर्णवच्या चेहऱ्यावर राग आणि धक्का दोन्हीही होतं. सान्या, तू इतक्या खाली जाशील असं वाटत नव्हतं. सान्या हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. प्रेम माणसाला वेडं करतं अर्णव. मी तुला गमावलं होतं आणि मला ते सहन झालं नाही. रिया शांतपणे म्हणाली, तू मला किडनॅप केलं, पण त्यावेळीही मला वाटत होतं की कदाचित अर्णव तुझ्यासोबत आहे. अर्णवचा आवाज तुटला. रिया, मी कधीच, मला माहिती आहे. रिया हळूच म्हणाली, आता मला सगळं समजलंय. हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली. तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा आवाज आला. सान्या हलकसं हसली. गेम ओव्हर, ती म्हणाली. गार्ड्स पळायला लागले. पोलीस आत घुसले. सान्या, तुम्हाला अटक केली जाते, एक ऑफिसर म्हणाला. सान्या शांतपणे पुढे आली. तिने कोणताही विरोध केला नाही. ती जाताना अर्णवकडे पाहत म्हणाली, मी चूक केली, पण माझं प्रेम खोटं नव्हतं. अर्णव काही बोलू शकला नाही. ती रियाकडे पाहून म्हणाली, तू जिंकलीस, कारण तू विश्वास ठेवला. रियाच्या डोळ्यात पाणी आणि अश्रू दोन्ही आले. आणि मी हरले, कारण मी प्रेमाला स्वार्थ बनवलं. पोलीस तिच्या पिला घेऊन गेले. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. रिया आणि अर्णव दोघं एकमेकांसमोर उभे होते. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. शेवटी अर्णव हळू आवाजात म्हणाला, रिया. रिया त्याच्याकडे पाहत, आपण खूप काही गमावलं. तो म्हणाला. रिया मान हलवते, पण अजून सगळं संपलेलं नाही. तो पुढे म्हणाला. रियाच्या डोळ्यात आशा दिसली. मी चूक केली. अर्णव म्हणाला, मला त्या दिवशी सगळं स्पष्ट सांगायला हवं होतं. रिया लगेच म्हणाली, नाही, चूक माझीही होती. मी तुला विचारलं नाही. मी थेट निष्कर्ष काढला. दोघं काही क्षण शांत राहिले. मग अर्णव पुढे आला. आपण पुन्हा सुरू करू शकतो का? तो विचारतो. रिया हलकसं हसली. विश्वास पुन्हा बनवावा लागेल, ती म्हणाली. अर्णवने तिचा हात धरला. मी थांबायला तयार आहे, तो म्हणाला. रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, आणि मी प्रयत्न करायला तयार आहे. दोघं एकमेकांकडे पाहून हलकसं हसले. त्या हसण्यात वेदना होती, पण त्याहून होती मोठी, ती म्हणजे आशा. कारण खरं प्रेम तुटत नाही. ते फक्त थोड्या वेळासाठी हरवतं आणि ते पुन्हा आपल्याला सापडतं. आता पुढे काय होणार? पुढच्या भागामध्ये काय होणार आहे यासाठी कमेंट करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.